Hello students. So in previous video we started the unit sound. So we have studied about the production of sound. How is sound produced? So there are some vibrations occurs or generated in the object and sound is produced. So we have studied about this in previous video. Then we also studied about the sound wave, how sound wave is formed. So there are the comprehensions and rarefactions takes place, and thus one sound wave is passes from one place to another place. Now after that we have studied about the propagation of sound, and we proved that propagation of sound needs a medium. So without medium propagation does not take place. So we have already studied about these different aspects. So now today we are going to study about the frequency of sound wave. आज आपल्याला काय शिकायचं आहे तर साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता आपल्याला काय करायची शिकायची आहे. सो वी हॅव स्टडीड अबाउट द वी हॅव लर्न अबाउट द how vibrations are takes place in fork that results into the compressions and rarefaction. तर आपण मागच्या याच्यात बघितलं बघा की काय होतात compressions आणि rarefactions काय होत असतात. So these are the compressions and these are the rarefactions. These are compressions and these are rarefaction. So these are the alternate compressions and rarefaction. Compressions and rarefaction. So there is a chain of these compressions and rarefaction takes place, and thus sound wave that passes from one place, so source of sound, towards away from that source. तर इथं काय होतात कॉम्प्रेन्शन्स आणि रेअरफॅक्शन्स तयार होत असतात आणि एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हे जे साऊंड वेव्ह आहेत तर ते पास झालेले आपल्याला दिसतात. सो हियर सी वी हॅव लर्न्ड अबाउट द व्हायब्रेशन्स ऑफ ट्युनिंग फोर्क दॅट रिझल्ट्स इन टू द जनरेशन ऑफ कॉम्प्रेन्शन्स अँड रेअरफॅक्शन्स इन द एअर. सो मोर डिटेल ऑब्झर्वेशन्स shows that the actual variations in the air density and pressure, so that is shown in this figure. तर इथे बघा आपण जेव्हा आपण डिटेल ऑब्झर्वेशन करतो तेव्हा कॉम्प्रेन्शन्स आणि रेअरफॅक्शनचं तर आपल्याला काय दिसतं तर एअर मॉलिक्युल्स जे आहेत तर त्यांच्यामध्ये काय होतात डेन्सिटी किंवा प्रेशर जे आहे तर ते इन्क्रीज किंवा डिक्रीज झालेलं आपल्याला दिसतं. तर इथं जेव्हा एखादा ऑब्जेक्ट एअरमध्ये व्हायब्रेट होतो so the air molecules that get vibrates, so that is shown in this figure. तर हे पहिल्यांदा इथं बघूया या फिगरमध्ये काय दाखवले बघा when compressions takes place. So these are the compression, rarefaction, compressions and rarefaction. Compressions takes place जेव्हा फोर्क काय केला जातो रबरी पॅडवर आपटला जातो तर तेव्हा काय होतं त्या फोर्कच्या ट्युनिंग फोर्कचे जे काय प्रॉन्ग्स असतात तर त्या प्रॉन्गमध्ये काय होतात व्हायब्रेशन्स होतात बॅक अँड फोर्थला पुढे आणि मागे. जेव्हा हा प्रॉन्ग जे आहेत तर ते काय होणार आहेत मागच्या बाजूला जाणार आहे तर तेव्हा त्याच्या आजूबाजूची जी एअर आहे तर त्याच्यामध्ये काय होणार आहे कॉम्प्रेन्शन्स तयार होतील तेव्हा बिकॉज दॅट गेट प्रेस्ड आउट म्हणजे डेन्सिटी जी आहे तर ती काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. शिवाय तिथलं जे प्रेशर आहे तर ते पण काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. वेन कॉम्प्रेन्शन्स टेक प्लेस प्रेशर गेट इन्क्रीज. आता याच्यानंतर प्रॉन्ग जे आहेत तर ते काय होणार आहेत इनसाईडला क्लोजस्ट टू इच अदर ते आपल्या एकमेकांच्या जवळ येणार आहे. अशा वेळी काय होणार आहे बघा त्याच्या आजूबाजूची जी एअर आहे तर ती काय होणार आहे रेअर होणार आहे. सो दॅट टेक्स प्लेस द रेअरफॅक्शन्स. तेव्हा काय होणार आहे रेअरफॅक्शन होणार आहे. तेव्हा प्रेशर पण काय होणार आहे तिथलं रिड्यूस्ड होणार आहे म्हणजे डेन्सिटी अल्सो गेट डिक्रीजेस. डेन्सिटी सुद्धा काय होते रिड्यूस झालेली आपल्याला दिसते. सो दॅट इज द रेअरफॅक्शन. असं कंटिन्युअस होणार आहे. पुन्हा ही काय होणार आहे
जेव्हा अशा प्रकारची मुवमेंट होईल बॅक अँड फोर्थ तर पुन्हा एकदा काय होतील कॉम्प्रेन्शन्स तयार होणार आहेत. सो देअर इज अ इन्क्रीज इन प्रेशर अँड डेन्सिटी. परत काय होणार आहे रेअरफॅक्शन होणार आहे. सो दॅट इज द डिक्रीज्ड और रिड्यूस्ड डेन्सिटी अँड प्रेशर. सो लाईक दॅट वे pressure get increased or decreased. So like see here more detailed diagram is here. Motion of the air molecules takes place while the compressions and rarefaction takes place. So air, so more density air and less density air. So these are the compressions and rarefaction. Compressions and rarefaction. So that is continuously takes place. So one oscillation completed when that consists one compression and one rarefaction. एका compression आणि rarefaction का पासून काय होतं one oscillation complete होतं. So this is one oscillation. One compression and one rarefaction. So both together that forms a one oscillation. म्हणजे एक काय होणार आहे आवर्तन जे आहे तर ते काय होणार आहे कंप्लीट होणार आहे. सो लाईक दॅट वे सच साऊंड वेव्ज आर प्रोड्यूस्ड इन द एअर. अशा प्रकारे काय होतं साऊंड वेव्ह जे आहे तर ते एअरमध्ये प्रोड्यूस झालेलं आपल्याला दिसतं. सो दीज आर द सायकल्स ऑफ कॉम्प्रेन्शन्स अँड रेअरफॅक्शन. सो इन द साऊंड वेव्ह सो दॅट चेंजेस एअर प्रेशर आणि अशा प्रकारे ही काय होते एक सायकल तयार होते. त्याच्या थ्रू काय होतं एअरमध्ये काय होते हे कॉम्प्रेन्शन्स आणि रेअरफॅक्शन्स तयार झाल्यामुळं प्रेशरसुद्धा काय होत झालेलं चेंज झालेलं आपल्याला दिसतं. आता बघा इथं जेव्हा आपण हे डायग्राम बघत असतो तर तेव्हा वन कॉम्प्रेन्शन अँड वन रेअरफॅक्शन दॅट टुगेदर फॉर्म्स वन सायकल ऑफ द वेव्ह. इथं एक कॉम्प्रेन्शन आणि एक रेअरफॅक्शन मिळून काय होते एक सायकल कंप्लीट होते. त्या वेव्हची एक सायकल कंप्लीट झालेली आपल्याला दिसते. सो द नंबर ऑफ सायकल्स फॉर्म्ड इन एअर इन 1 सेकंड सो दॅट विल बी डिसाइडेड बाय द नंबर ऑफ द टाइम्स ऑफ prongs of the tuning fork or any other vibrating body so that vibrate back and forth. So that is the number of vibrations of the tuning fork in 1 second. आता इथं काय सांगितलं बघा जेव्हा एखादी व्हायब्रेटिंग बॉडी असेल किंवा ट्युनिंग फोर्कमध्ये जेव्हा व्हायब्रेशन्स होत असतात तर तेव्हा ते एका सेकंडमध्ये किती वेळा काय होतात हे ऑसिलेशन्स किंवा सायकल कंप्लीट होतात. हे जर आपण मेजरमेंट केले तर आपल्याला दिसतं समजा एका सेकंडमध्ये एक काय होत असेल सायकल कंप्लीट होत असेल तर त्याला एक काय म्हणू शकतो आपण म्हणजे एक वेळा तो काय त्याला बॅक अँड फोर्थ अशा प्रकारचे व्हायब्रेशन्स कंप्लीट झाले तर तेव्हा तिथं त्याला आपण एका सेकंडमध्ये एक सायकल कंप्लीट झालेली असं आपण म्हणू शकतो. सो नंबर ऑफ सायकल्स दॅट आर फॉर्म्ड इन 1 सेकंड दॅट विल बी डिसाइडेड बाय द नंबर ऑफ टाइम्स हाऊ मेनी टाइम्स दॅट prongs गेट moved back and forth. So that is the number of cycle that are formed in 1 second. So number of such cycles that are produced in the air or other medium per second that is called as the frequency of that sound wave. आता इथं बघा नंबर ऑफ सच सायकल्स म्हणजे अशा प्रकारे सायकल्स एका सेकंदामध्ये किती पूर्ण झालेले आहेत एअरमध्ये किंवा अदर कुठल्याही मीडियममध्ये. सो दॅट वी कॉल ॲज अ फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्ह. त्याला आपण काय म्हणणार आहोत फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्ह. फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्ह म्हणजे काय बघा एका सेकंदामध्ये किती सायकल्स काय झाल्यात कंप्लीट झालेल्या आहेत म्हणजे किती वेळा काय झाले त्याच्यामध्ये व्हायब्रेशन झालेले आहेत कुठल्याही एखाद्या मीडियममध्ये मग तो एअर असेल किंवा अदरचा आहे अदर मीडियम असेल. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्ह अँड धिस फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह दॅट इज मेजर्ड इन हर्ट्ज. त्या फ्रिक्वेन्सी किती फ्रिक्वेन्सी आहे तर ती कशी मोजली जाते
हर्ट्जमध्ये. सो दॅट इज अ हर्ट्ज. सो इफ वन सायकल इज completed in 1 second, the frequency is said to be 1 hertz. So that is measured as a 1 hertz. आता जेव्हा एका सेकंदामध्ये एक सायकल जर समजा काय झाली कंप्लीट झाली तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, तर तिथे फ्रिक्वेन्सी किती होईल, 1 हर्ट्ज एवढी का होणार आहे, फ्रिक्वेन्सी होणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण याचं बघू शकतो. फॉर एक्झाम्पल ट्युनिंग फोर्क. सो दॅट इज इफ दॅट शोज द फ्रिक्वेन्सी 512 एवढी काय असेल त्याची फ्रिक्वेन्सी असेल. याचा अर्थ काय होऊ शकतो बघा, इट मीन्स दॅट द फोर्क व्हायब्रेट 512 टाइम्स पर सेकंड. 512 एवढी फ्रिक्वेन्सी एखाद्या ट्युनिंग फोर्कची आहे असं जेव्हा आपण म्हणतो तर तेव्हा त्याचा अर्थ काय होतो, तर तो जो फोर्कचे जे प्रॉंग्स आहेत तर ते एकूण एका सेकंदामध्ये 512 वेळा त्याच्या सायकलच्या आहेत तर त्या कंप्लीट झालेल्या आहेत असं आपण त्याला म्हणू शकतो. सो हिअर दीज व्हायब्रेशन्स विल सेट 512 cycles of the compressions and rarefaction in the air per second. म्हणजेच काय बघा, 512 वेळा काय झालं त्याच्यामध्ये कॉम्प्रेशन्स आणि रेअरफॅक्शनची जी सायकल आहे तर त्या किती वेळा पूर्ण झालेल्या आहेत, 512 वेळा. आणि किती वेळेमध्ये, एका सेकंदामध्ये. तर त्याला आपण काय म्हणू शकतो, द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट ट्युनिंग फोर्क इज 512. सो दस किंवा फॉर एक्झाम्पल एखाद्या ऑब्जेक्टमध्ये व्हायब्रेशन्स एका सेकंदामध्ये 300 व्हायब्रेशन्स किंवा ऑसिलेशन्स कंप्लीट झालेले आहेत. म्हणजेच काय, तर 300 वेळा कॉम्प्रेशन आणि रेफॅक्शनची जी सायकल आहे तर ती कंप्लीट झालेली आहे. असं जेव्हा असतं तर तेव्हा त्या ऑब्जेक्टची फ्रिक्वेन्सी किती असणार आहे, 300 म्हणजे 300 हर्ट्ज एवढी काय असणार आहे त्याची फ्रिक्वेन्सी असणार आहे. सो दस द साऊंड जनरेटेड बाय द फोर्क दॅट विल हॅव द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज 300 हर्ट्ज. म्हणजे तेव्हा आपण त्या ऑब्जेक्टमधून जनरेट झालेला जो साऊंड आहे तर तो किती फ्रिक्वेन्सीचा आहे असं आपण म्हणणार आहे, 300 हर्ट्ज एवढ्या फ्रिक्वेन्सीचा साऊंड त्या ऑब्जेक्टमधून जनरेट झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. सो द फ्रिक्वेन्सी ऑफ द ट्युनिंग फोर्क दॅट इज डिसाइडेड बाय द डायमेन्शन ऑफ द प्रॉंग्स. आता जेव्हा आपण ट्युनिंग फोर्कमधला साऊंड जो आपण हर्ट करतो, ऐकतो आपण, किंवा त्याची फ्रिक्वेन्सी जेव्हा मेजर करत असतो तर तेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे सो दॅट इज डिसाइडेड बाय, ही कशावर अवलंबून असते बघा, द डायमेन्शन ऑफ द प्रॉंग्स. म्हणजे ते जे प्रॉंग्स आहेत त्याच्या भुजा ज्या आहेत तर त्या किती जाडीच्या आहेत, म्हणजे त्याची लेंथ आणि थिकनेस किती आहे, अँड द मटेरियल विच इज यूज्ड फॉर मेकिंग दॅट ट्युनिंग फोर्क. शिवाय तो कोणत्या मटेरियलपासून बनलेला आहे, ट्युनिंग फोर्क कोणत्या मटेरियलपासून बनलेला आहे याच्यावर सुद्धा त्या ट्युनिंग फोर्कच्या प्रॉंगची जी फ्रिक्वेन्सी आहे तर ती डिपेंड असते. सो दिस इज अबाउट द फ्रिक्वेन्सी ऑफ अ साऊंड वेव. हाऊ दॅट फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेटेड? फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट वन सायकल, द नंबर ऑफ सायकल्स विच आर completed in 1 second. And one cycle means one oscillation. What is the oscillation? When one compression and one rarefaction, so that together forms a one oscillation. So that is the cycle of that formed in the air. तर अशा किती सायकल्स एका सेकंडमध्ये कंप्लीट होतात, सो दॅट इज कॉल्ड ॲज अ फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट साऊंड वेव. ओके, नाव वन ॲक्टिव्हिटी इज गिवन हिअर, ट्राय धिस. हे करून पाहू शकतो आपण. सो टेक 6 to 7 कप्स. आपल्याला काय करायचं आहे, 6 ते 7 एवढ्या कप्स घ्यायच्या आहेत. अरेंज देम इन अ लाईन, फिल विथ वॉटर विथ ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग वॉटर लेवल फ्रॉम वन एंड टू द अदर एंड. आता इथं त्या कपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, वॉटर फिलअप करत जायचं आहे. इथं काय वॉटर भरताना काय करायचं बघा, हे ग्रॅज्युअली वॉटर लेवल जी आहे तर ती इन्क्रीज करत जायची आहे. म्हणजे पहिल्या कपमध्ये थोडंसं वॉटर असणार आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त दुसऱ्या सेकंड कपमध्ये, त्याच्यापेक्षा ग्रॅज्युअली इन्क्रीज द वॉटर लेवल इन थर्ड कप.
अशा प्रकारे आपल्याला काय करायचे, वॉटर लेवल जी आहे तर त्या प्रत्येक कपमध्ये वाढवत जायची आहे. सो द टेक पेन्सिल अँड स्ट्राईक दॅट कप्स सिक्वेंटली. आता क्रमाने काय करायचं, प्रत्येक कपवर काय करायचं, पेन्सिलने स्ट्राईक आउट आघात करत जायचं आहे. द साऊंड इज जनरेटेड बाय द कप, इच कप विल बी डिफरंट. व्हाय इट इज सो. जेव्हा आपण काय करतो त्याच्यामधून आवाज जो आहे, ध्वनी जो जनरेट झालेला आपण बघतो, सो दॅट इज द डिफरंट टाईप्स. तो प्रत्येक कपमधून बाहेर पडणारा जो आवाज आहे तर तो आपल्याला कसा दिसतो, वेगवेगळा दिसतो आपल्याला. सो वेन कप इज स्ट्रक. आता काय होतं बघा नेमकं, वेन कप इज स्ट्रक, जेव्हा आपण त्याच्यावर काय करतो, आघात करतो त्या कपवर, द वेव्स आर सेट अप इन द एअर कॉलम अबव द वॉटर लेवल इन द कप. तर इथं प्रत्येकामध्ये काय असणार आहे, कपमध्ये वॉटरची लेवल सोडून बाकीचा जो भाग आहे तर तो तिथे काय असणार आहे, एअर कॉलम असणार आहे, म्हणजे हवेचा स्तंभ असणार आहे. जेव्हा आपण त्या कपवर स्ट्राईक आउट करतो तर तेव्हा त्या हवेच्या स्तंभामध्ये आपल्याला काय होतात, व्हायब्रेशन्स झालेले आपल्याला दिसतात. सो द फ्रिक्वेन्सी जनरेटेड that depends generated waves that depends on the height of that air column inside the glass cup. आता हा जो साऊंड जो आहे किंवा जनरेट झालेला असतो किंवा त्या साऊंड वेव्हची जी फ्रिक्वेन्सी आहे तर तो एअर कॉलम त्या कपमध्ये किती आहे, किती हाईट्स आहे याच्यावर काय असतं, डिपेंड असतं. दॅट डिपेंड्स अपॉन द हाईट ऑफ द एअर कॉलम प्रेझेंट इन द कप. सिन्स द वॉटर लेवल इन ईच ग्लास इज डिफरंट. आता इथं वॉटर लेवल जी आहे तर ती प्रत्येक कपमध्ये काय आहे, डिफरंट आहे. Therefore, the height of the air column so that in each glass it is also different. त्याच्यामुळं वॉटर लेवल डिफरंट असल्यामुळं त्याचा जो शिल्लक राहिलेला भाग आहे हवेचा कॉलमचा तो पण काय असणार आहे, प्रत्येक कपमध्ये डिफरंट असणार आहे. Therefore, आता याच्यामुळे काय होणार आहे बघा, therefore the frequency of the sound generated by each glass cup will also be different. म्हणून त्याच्यामुळे काय होतं बघा, जसं आता आपण आत्ता मगाशीच बघितलं आपण की फ्रिक्वेन्सी कशावर डिपेंड असते, द हाईट ऑफ दॅट एअर कॉलम. आता प्रत्येक कपमध्ये एअर कॉलमची जी हाईट आहे तर ती काय असणार आहे, वेगळी असते. त्याच्यामुळं त्याच्यामधून जनरेट झालेली जी फ्रिक्वेन्सी आहे तर ती पण काय असणार आहे, वेगळी असणार आहे. आणि जेव्हा जशी फ्रिक्वेन्सी असेल तर तशा प्रकारचा साऊंड जो आहे तर तो प्रत्येक कपमधून जनरेट झालेला आपल्याला दिसतो. आणि देअरफॉर we hear the different types of sound from the cups when we struck that cup. आता इथं त्याच्यामुळं साऊंड जनरेट जो झालेला असतो प्रत्येक कपमधून तर तो काय असतो, डिफरंट असतो. सो सी हिअर an app, mobile app for the measurement of the sound frequency that may be available on cell phones. आपल्या मोबाईल फोन्सवर ॲप्स काय असतात, अवेलेबल आहेत जे काय करतात, साऊंड फ्रिक्वेन्सी मेजर करतात. तर तुमच्या पालकांच्या सहाय्यानं, सो विथ द हेल्प ऑफ युअर पॅरेंट्स यूज धिस ॲप टू मेजर द फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड जनरेटेड फ्रॉम ईच ग्लास. तर या प्रत्येक ग्लासमधून जी साऊंड जनरेट झालेली आहे तर तिची फ्रिक्वेन्सी किती आहे हे तुम्ही त्या ॲपचा उपयोग करून तुमच्या पालकांच्या सहाय्यानं तुम्ही काय करू शकता, ते मेजर करू शकता. सो डू यू ऑब्झर्व any relation between the frequency generated, that is generated by the sound and the height of the air column in the glass cup? आता तुम्हाला इथं ग्लास कपमध्ये असणारे एअर कॉलम आणि त्यामध्ये तयार झालेली जी साऊंडची फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे तयार झालेला जो साऊंड आहे त्याची फ्रिक्वेन्सी आहे, याच्यामध्ये काही रिलेशन असतं, दिसतं का तुम्हाला? सो येस, सो धिस इज द युअर सिम्पल जलतरंग. हे जे तुम्ही आत्ता जे तयार केलेलं आहे तर ते सिम्पल तुमचं काय झालं, जलतरंग हे काय झालं, वाद्य झालेलं आहे. आणि हे तुम्ही काय करू शकता, सहजपणे आपल्या घरी तुम्ही करून बघू शकता. आता इथं हे जे कप्स यूज केलेत त्याच्याऐवजी तुम्ही यू मे यूज स्टील कप इन्स्टेड ऑफ धिस कप्स. सो कॅन this experiment is performed with the stainless steel pots of the different sizes. तर हा तुम्ही प्रयोग करून बघू शकता काय होतं ते.
Okay. So we do one activity here. So it is clear that if the frequency of the sound wave is changed, different sound is produced. आता आपण ही जी ॲक्टिव्हिटी पाहिली तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसलं, तर जेव्हा साऊंड वेव फ्रिक्वेन्सी जी आहे साऊंड वेवची ती चेंज झाली तर काय होतं, तिथं साऊंड जो प्रोड्यूस होतो तर तो पण काय होतो, बदलतो. म्हणजे अकॉर्डिंग टू द फ्रिक्वेन्सी sound get changes. So sound waves of the different frequencies that produces the different sound notes. जसा साऊंड वेव्स आहे डिफरंट असतो त्याच्या फ्रिक्वेन्सीज ज्या आहेत तो त्याच्याप्रमाणे काय होतात, डिफरंट टाईपचे साऊंड नोट्स जे आहेत तर त्या पण तयार झालेल्या आपल्याला दिसतात. सो इन द फील्ड ऑफ म्युझिक, सो वी हियर सी देर इज अ रिलेशन बिटवीन द साऊंड अँड म्युझिक. So in the field of music, various musical instruments are used for the creation of the sound notes. तर आपल्याला माहिती आहे की वेगळ्या टाईपचे जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स असतात तर त्याचा वापर करून काय केलं जातात, वेगळ्या साऊंड नोट्स जे आहेत म्हणजे स्वरांची निर्मिती जी आहे, ध्वनी स्वरांची जी निर्मिती आहे तर ती काय होते, केली जाते. फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये वेगळ्या टाईपचे इन्स्ट्रुमेंट्स लाईक सितार, व्हायोलिन, गिटार अँड these all are the string instruments. So which produces sounds with the help of strings. हे काय आहेत, तंतुवाद्य आहेत. या तंतुवाद्यांचा उपयोग करून काय केला जातात, तर वेगळ्या टाईपचे साऊंड नोट्स जे आहेत तर ते प्रोड्यूस केले जातात. नाव फॉर एक्झाम्पल इन्स्ट्रुमेंट्स लाईक फ्ल्यूट or shehnai which use the air blown into pipes for the production of the sound. तर बघा हे जे बासरी किंवा सनई जे आहे तर याला फुंकवाद्य म्हटले जातात. व्हाईल ब्लोईंग म्हणजे फुंकल्यानंतर पाईपमध्ये फुंकल्यानंतर काय होतं, याच्यामध्ये साऊंड नोट जे आहेत तर ते प्रोड्यूस झालेले आपल्याला दिसतात. इथं तर अशा प्रकारे आणखीन पण काही काय असतात, there are some musical instruments are present as tabla or dholak. So all these are the instruments, they also produce the different types of sound notes while striking on that instrument. म्हणजे आपण त्याला आघात केल्यानंतर काय होतात, तबला किंवा ढोलकी सारखे जे काही इन्स्ट्रुमेंट्स असतात त्याला त्याच्यामध्ये काय होतं, स्ट्राईक आउट केल्यानंतर काय होते, साऊंड नोट्स जे आहेत तर किंवा स्वरांची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. सो इन द स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स, सो स्ट्रिंग बेस्ड इन्स्ट्रुमेंट्स, द फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेशन ऑफ द स्ट्रिंग दॅट इज चेंज्ड बाय चेंजिंग द टेन्शन ऑन द स्ट्रिंग्स अँड ऑर बाय चेंजिंग द व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द स्ट्रिंग युजिंग द फिंगर्स. आता बघा जे कलाकार असतात जे हे या प्रकारचे तंतुवाद्य वाजवत असतात किंवा हे जे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट काय करत असतात, वाजवतात, तर तेव्हा ते काय करतात, सुरुवातीला दोन त्या तंतूमधली म्हणजे स्ट्रिंगमधली काय करत असतात, लेंथ जी आहे तर ती काय होतात, बदलतात किंवा त्या स्ट्रिंगवरचं जे टेन्शन आहे म्हणजे ज्याचा ताण काय करत असतात, इन्क्रीज करत असतात तो किंवा बदलत असलेला आपल्याला चेंज करत असलेला आपल्याला दिसतं. सो धिस रिझल्ट्स इन टू द जनरेशन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ नोट्स. आणि असं केल्यानं काय होतं, म्हणजे टेन्शन जे आहे, ताण जो आहे तर तो कमी जास्त केला किंवा लेंथ कमी जास्त केल्यामुळे काय होतं, वेगळ्या डिफरंट टाईपचे साऊंड नोट्स जे आहेत म्हणजे स्वरांची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. सो हिअर सी द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स लाईक फ्ल्यूट. आता हे जे फ्लूट आपण बघू शकतो हे काय आहे, ब्लोईंग इन्स्ट्रुमेंट आहे. सो वी ब्लो एअर इन टू द पाईप्स, हे फुंकवाद्य आहे. याच्यामध्ये काय होतं बघा, सो देर आर डिफरंट होल्स दॅट आर प्रेझेंट ऑन द फ्ल्यूट. बासरीवर काय असतात, वेगळ्या प्रकारचे हे होल्स असतात. तर दे आर ओपनड ऑर क्लोज्ड टू चेंज द लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग एअर कॉलम इन द फ्ल्यूट. तर हे जे होल्स आहेत तर हे बंद किंवा सुरू केल्यामुळं, क्लोज किंवा ओपन केल्यामुळं काय होतं, आतील पाईपमधील एअर जो कॉलम आहे तर त्याची लेंथ काय होत असते, चेंज झालेली आपल्याला दिसते. द फ्रिक्वेन्सी वेव्स देअरफॉर चेंजेस अँड दॅट रिझल्ट्स इन टू द प्रोडक्शन ऑफ डिफरंट नोट्स. तर त्या लेंथ चेंज झाल्यामुळं काय होते,
एअर कॉलमचं लेंथ चेंज झाल्यामुळं त्याच्यामध्ये डिफरंट टाईपचा साऊंड जो आहे तर तो प्रोड्यूस झालेला आपल्याला दिसतो, कारण फ्रिक्वेन्सी काय झालेली असते, चेंज झाली असते. सो दॅट रिझल्ट्स इन टू द डिफरंट टाईप्स ऑफ साऊंड नोट्स. वेगळ्या प्रकारचा स्वरांची निर्मिती झालेली आपल्याला तिथे दिसते. सो इन द फ्लूट डिफरंट नोट्स कॅन बी जनरेटेड बाय चेंजिंग वे ऑफ द एअर ब्लोईंग अल्सो. आणखीन आपण काय करू शकतो बघा, आपण याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा साऊंड जनरेट करू शकतो बाय चेंजिंग द वे ऑफ एअर ब्लोईंग. म्हणजे जी फुंकण्याची जी पद्धती आहे तर ती बदलून सुद्धा आपण काय करू शकतो, इथं बासरीमधून वेगवेगळ्या प्रकारच्या साऊंड नोट्स ज्या आहेत तर त्या जनरेट करू शकतो. सो दिस इज द रिलेशन बिटवीन द साऊंड अँड म्युझिक. तर हे तुम्हाला माहिती आहे का पहा, देर आर डिफरंट फ्रिक्वेन्सीज ऑफ द म्युझिकल नोट्स जे आहेत, म्हणजे जे स्वर आहेत संगीताचे स्वर कोणकोणते आहेत बघा, सा रे ग म प ध नि सा. तर हे काय आहेत, हे वेगळ्या प्रकारचे म्युझिकल नोट्स आहेत. मध्य सप्तक म्हणजे हे 7 स्वर आहेत. तर याच्या फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहिती आहेत का. सो हिअर सी देर आर फ्रिक्वेन्सी गिवन हिअर, notes are given and the frequency are also given, and that is in the hertz. See first sa, this is the first note which having frequency 256 hertz. Then re, that has the frequency 280 hertz. Ga, so that is the frequency having 312 hertz. Ma, that is the frequency having 346 hertz. Then pa, that have frequency 384 hertz. Then dha, that having a frequency 426 hertz, and ni, that having the frequency 480. So we observe here, see आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या लक्षात येईल की याची फ्रिक्वेन्सी काय आहे, प्रत्येक ठिकाणी चेंज होताना आपल्याला दिसते. So frequency get increased here while the notes also increases, though therefore the sound produced is that also different. कशा काय आहे, त्याच्या फ्रिक्वेन्सी चेंज झालेल्या आपल्याला दिसतात. तसंच त्याच्यामध्ये म्युझिकल नोट्स जे आहेत तर त्या पण आपल्याला त्याचं साऊंड प्रोडक्शन जे आहे तर ते इन्क्रीज झालेलं आपल्याला इथं दिसतं. सो दिस इज अबाउट द रिलेशन बिटवीन द साऊंड अँड म्युझिक. We have studied about the frequency of the sound waves and the relation between the sound and music. Now see, there are some exercise questions. You solve this exercise in your notebook. So see, what are the questions? First question is define cycle of sound wave. Second one, the second definition is frequency of sound wave. The next question is write unit of frequency, and the next question is write the relation between sound and music. So write down all questions in your notebook.